बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. सुरुवातीपासूनच आपण बघतोय की महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही स्पर्धा निश्चितपणाने आपण पत्रकार म्हणून देखील रंगवत आहे. पण या ठिकाणी सध्या परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड आहे असं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय. कळंबोलीबद्दल आपण जर बोलू इच्छितात तर प्रभाग क्रमांक 7, 8 कळंबोलीचा काही पार्ट प्रभाग 9 मध्ये सुद्धा गेलेला आहे. बाकी मग त्याच्यात वळवळी, टेंबोडे, आसोडगाव, हिडूकपाडा अशा पद्धतीनं नवीन पनवेलचा सेक्टर 6, 7 चा काही पार्ट असा मिळून प्रभाग क्रमांक 9 बनतोय आणि प्रभाग क्रमांक 10 हा कळंबोली अशा पद्धतीने ही प्रभाग रचना झालेली आहे. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूने लोक प्रचारात उतरलेली दिसतात. आपण बघितली की प्रभाग क्रमांक 7 ची जी रॅली काही 3-4 दिवसापूर्वी निघाली, साधारणतः 5,000 लोक त्या ठिकाणी रॅलीच्या मागे होती. ही रॅलीच्या मागील जी लोक आहेत ज्यांना कोणी 500-1000 रुपये देऊन नाही आणली तर उत्स्फूर्तपणाने महाविकास आघाडीच्या मागे आता जनता आहे स्पष्ट होत आहे. तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष म्हणून पक्षाला निरोप देऊन महायुतीमध्ये सामील झाले. ही मंडळी त्या ठिकाणी का इथून गेली याचं कारण तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. पैशासाठी, स्वार्थासाठी लोकांना भूलभुलैया बनून की विकास, अरे विकास काय आपण केला? ज्या पक्षामध्ये तुम्हाला इथे उच्चतम स्थान होतं, आपण या ठिकाणी सरपंच झालात, पंचायत समिती सदस्य झालात, सभापती झालात, अगदी नगरसेवक झालात. या ठिकाणी बरेचसे जे उमेदवार या ठिकाणी गेलेले स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या दृष्टीनं आणि खरं तर जेव्हा शेतकरी कामगार पक्षाने तुम्हाला नगरसेवक बनवलं होतं तर तुम्हाला या ठिकाणी प्रभागामध्ये कशी रचना असली पाहिजे, लोकांना कसं एकत्र घेतलं पाहिजे, निधी कशा पद्धतीनं आणला पाहिजे, हे काम तुमचं होतं ना. तुम्ही नाकाम झालात म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहे ते पळाला. तीच भावना मला या ठिकाणी मांडावीशी वाटली. या सभेमध्ये विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही तर भाजपला आणि कमळाला मत नाही अशी जोरदार घोषणाबाजी झाली आणि कामोठेकर एका शपथबद्ध झाले की आम्ही ही दिबांची कर्मभूमी असल्याने आम्ही भाजपला मतदान करणार नाही. याकडे आपण कसं पाहताय? कामोठे वासी हे कायम दिबा पाटील साहेबांच्या पाठीशी राहिलेलं गाव आहे. मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करेन कामोठेकरांचं. आणि कामोठेवाल्यांची जी भावना आहे तीच बाजूला जुई असेल, नौपाडा असेल आणि संपूर्ण पनवेल तालुका. आज जरी इथे या ठिकाणी महापालिकेची निवडणूक असेल पण पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे, दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो विषय आहे तो खेळ खंडोबा करून भाजपाने ठेवलेला आहे. निवडणूक आली की तेवढ्या वेळेपुरतं कोणतरी यांचे मंत्री महोदय म्हणणार की बाबा आता 25 तारखेला या ठिकाणी जे पहिलं उड्डाण होणार आहे विमानाचं, त्यावेळेस या ठिकाणी जी घोषणा होईल की दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आपलं स्वागत. पण अशा पद्धतीचं काही झालंय का? 25 तारीख निघून गेली, आपण आज 11 तारखेवरती येऊन बसलेलो आहोत. ही निवडणूक रणनीती म्हणून यांची अशा पद्धतीनं भूलथापाया सुरूच आहेत. एक एक निवडणुका काढायच्या दिबा पाटील साहेबांच्या नावाचं यांना काही पडलेलं नाहीये हे स्पष्ट होतंय. जेव्हा जेव्हा इतर मंडळी मग बाळ्या मामांच्या माध्यमातून या ठिकाणी जेव्हा आंदोलनं आपण केली त्यावेळेस भाजपाचा त्याला विरोध होता. यांना कळतंय की आम्ही करू शकणार नाहीयेत पण इतर मंडळींनी सुद्धा करू नये ही भावना भाजपाच्या मंडळींची झालेली आहे. आणि माझं आवाहन आहे, दिबा पाटील साहेबांचं नाव प्रत्येकाला पाहिजे. दिबा पाटील साहेबांचं नाव प्रत्येकाला पाहिजे. मग तो शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, निमशहरी असो, ते मिळालं पाहिजे ही भावना आहे. आणि कामोठेकरांनी काल त्या ठिकाणी मी ऐकलं, त्यांचं ऐकलं की जर दिबा पाटलांचं नाव नाहीये तर कमळाला मतदान नाहीये हे स्पष्ट त्यांनी सांगितलं. काही ग्रामस्थांनी तर भावना बोलून दाखवल्या की जर कोणी येणार असेल तर त्याला हाकलवून लावल्याशिवाय ग्रामस्थ शांत बसणार नाही. शेकापचे काही बडे नेते मंडळी म्हणजे जे पूर्वी शेकापमध्ये होते आता भाजपमध्ये गेले, जय म्हात्रे असतील, प्रीतमदादा म्हात्रे असतील, त्याचा काय परिणाम होईल? याच्यामध्ये बघा, जय म्हात्रे साहेब खूप मोठे नेते आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, जय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली घडलाय. पण भाऊंना जो इथे मान होता शेतकरी कामगार पक्षामध्ये, तुम्ही राजा होतात, तो तिथे मान आहे का? प्रश्न तुम्ही प्रीतमदादा किंवा भाऊंना जर विचारला तर खरंच बरं होईल. आम्हाला म्हणजे ह्या प्रश्नावरती मी एवढं सांगेन की जे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये मान होता तो तिकडे नाहीये एवढं स्पष्ट या ठिकाणी जाणवलंय पनवेलकरांना.
महाविकास आघाडीच्या वतीनं मी आवाहन करायला मागेल, आपला जो प्रॉपर्टी टॅक्सचा जो मुद्दा आहे, मगाशीच पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये बाळाराम पाटील साहेब असतील, महाविकास आघाडीच्या लीना गरड मॅडम त्या ठिकाणी होत्या, सतीशजी पाटील असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून 65% तुम्हाला करामध्ये सवलत देण्याचा शब्द आणि ही गॅरंटी दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स नकोसा झालेला आहे त्या मंडळींनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे, ही भूमिका आहे. पनवेल मध्ये जी पाण्याची समस्या आहे, खरं तर पनवेल नगर परिषद ही देशातली पहिली नगर परिषद, आज महापालिका आहे. पनवेलकरांना पाणी मिळतंय का? ज्यांना ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे, ही भूमिका आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रश्न आहे. ज्या मंडळींनी खेळ खंडोबा करून ठेवलाय त्या कमळाला या ठिकाणी मतं मागण्याचा काही अधिकार नाहीये. किती वर्ष झाले हो तुमची राज्यामध्ये सत्ता, तुमची केंद्रामध्ये सत्ता, तुमच्याकडे महानगरपालिका, या सगळ्या सत्तेचा वापर कशासाठी करताय? तर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी. या ठिकाणी अशा पद्धतीनं रचना आहे की फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवा, कॉन्ट्रॅक्ट मधून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, ही जी भूमिका आहे, सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी किंमत नाहीये. महानगरपालिकेची स्वतःची बस सेवा नाही आहे, परिवहन सेवा नाही आहे, तरी या ठिकाणी जे बस थांबे बांधलेत त्याबद्दल आता भ्रष्टाचाराची मोठी ओरड होते. जवळजवळ एका बस थांब्याला 27 लाख रुपये खर्च आल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय. काय सांगाल याबद्दल? आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये NMT, मुंबईमध्ये GMCच्या बससेवा त्या ठिकाणी सुरू आहे, त्यांचे बस थांबे असणं हे गरजेचंच आहे. पण पनवेलची कुठल्याही पद्धतीची परिवहन सेवा महापालिकेच्या वतीनं सुरू नसताना या ठिकाणी फक्त नगरसेवक आणि कॉन्ट्रॅक्टर मंडळींना काहीतरी काम हाती मिळावं ह्या उद्देशानं या ठिकाणी आपणच पत्रकार म्हणून सांगते की 27 लाखाचं त्या ठिकाणी त्यांनी बिल काढलेलं आहे प्रत्येक बस थांब्याचं. हे एवढे बस थांबे किती आहेत हे बघा, आणि त्या बस थांब्याचं जर तुम्ही पूर्ण प्रतिकृती पाहिली तर त्या ठिकाणी 8 ते 10 लाखाच्या वरती ते काम असू शकत नाहीये. हे स्पष्ट आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच काम या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं झालंय, हे स्पष्ट झालंय. आपणच पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारला, आपणच म्हटलं की 27 लाख जोर आपण दिला या शब्दावरती. हे काम जे आहे ते 8 ते 10 लाख रुपयाच्या वरती नाहीये. आता आपण किती बस थांबे केले ते तुम्हीच मोजा आणि कितीचा भ्रष्टाचार झालाय तेही तुम्ही मोजा. या ठिकाणी मी आणखीन एक मुद्दा मांडेल. त्या ठिकाणी वडाले तलावा अंतर्गत एक जो बोर्ड लावलाय पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत वडाले तलावाचा, त्या बोर्डाची सुद्धा कॉस्टिंग किती झाली आहे हा सुद्धा मी प्रश्नचिन्ह तुम्हाला या ठिकाणी मी विचारतोय, पत्रकारांना विचारतोय. याचा सुद्धा शोध तुम्ही घ्यावा. जी मंडळी काम करतात, भाजपा हा विषय पनवेलमध्ये राहिला नाहीये. इथे कंपनीच्या पॅरोलवर काम करणारी मंडळी विरुद्ध जनता अशा पद्धतीचा सामना आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती, ही धनशक्तीवाल्यांना या ठिकाणी घरी बसवण्याचं काम ही जनता करेल असा मला आत्मविश्वास या ठिकाणी वाटतोय. जनतेला शेवटी आपण काय आव्हान कराल? जनतेला आव्हान आहे की बाबा ह्या पैसेवाल्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. 20 वर्ष झाले, 16 वर्षामध्ये आमदाराला बस स्टॉप करता आलं का? तर त्याचं उत्तर नाहीये. ह्या 16 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या आधी 2.5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून पनवेलकरांना पाणी देता आलं का? तर त्याचं उत्तर नाहीये. बाजूला नैना प्राधिकरणासारखे प्रकरण 60% जागा शेतकऱ्याच्या लाटत असताना आमदाराला ह्या जागा वाचवता आलेल्या आहेत का? तर त्याचं उत्तर नाहीये. मुंबई महाऊर्जा सारखा प्रकल्प टेंबोडे, कानकोली, नेवाळी सारख्या गावातून जात असताना शेतकऱ्यांना पैसे कोणी मिळवून दिले? तर महाविकास आघाडीच्या वतीनं बाळाराम पाटील साहेबांनी मिळवून दिले. हा इतिहास आहे. या ठिकाणी विरार अलिबाग कॉरिडॉरचा विषय आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे कोणी मिळवून दिले? शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते बाळाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली विविध संघटना उतरल्या, त्यानंतर त्यांना पैसे मिळाले. त्याच्यामुळे जर प्रश्न सोडवायला महाविकास आघाडी लागणार असेल आणि सरकार सुद्धा तुमचं असून सुद्धा तुम्ही जर नाकाम होत असाल वारंवार, तर तुमचं काम काय राहिलंय? फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी, टेंडर मिळवण्यासाठी? अशा जनतेला, अशा मंडळींना घरी बसवण्याशिवाय पर्याय नाहीये. जनतेला आव्हान आहे की महाविकास आघाडीला आपलं मतदान करावं, आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद.